मित्रांनो, नॉनव्हेजमध्ये जसे काही जण चिकन प्रेमी असतात तसेच अनेकांना मटणाचीही अफाट आवड असते। पण मटण प्रेमींनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा आरोग्याचं नुकसान सहन करावं लागू शकतं। अनेकदा लोक दिसायला ताजं वाटणारं मटण खरेदी करतात, पण ते आतून कुजलेलं किंवा बराच वेळ उघड्यावर ठेवलं गेलेलं असतं। अशा मटणामुळे केवळ डिशची चवच बिघडत नाही, तर पचनाच्या समस्या, संसर्ग आणि फूड पॉयझनिंग सारख्या तक्रारी देखील उद्भवतात। त्यामुळे मटण खरेदी करताना त्याचा रंग, वास आणि पोत या गोष्टी तपासणे अत्यावश्यक आहे। ताजं मटण हलक्या लालसर रंगाचं, किंचित ओलसर आणि नैसर्गिक सुगंध असणारं असतं, तर शिळं मटण निस्तेज, गडद रंगाचं आणि अप्राकृतिक वासाचं असतं। अनेकदा काही दुकानदार शिळ्या मटणाला ताजं दाखवण्यासाठी त्यावर रंग, रसायनं किंवा तेलाचा वापर करतात, त्यामुळे ते ओळखणं कठीण होतं आणि ग्राहक फसले जातात। म्हणून मटण खरेदी करताना त्याचा सुगंध, रंग आणि पोत याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा की ताजं मटण केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही सर्वोत्तम असतं। जर तुम्हाला नेहमी स्वादिष्ट आणि पौष्टिक मटण मिळवायचं असेल तर काही सोप्या टिप्स आणि सवयी तुम्हाला अंगीकाराव्या लागतील। ह्या टिप्स तुम्हाला फसव्या दुकानदारांपासून वाचवतील आणि प्रत्येक वेळी तुम्हाला ताजं, आरोग्यदायी आणि सुरक्षित मटण मिळेल। मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतोय। मांसाहार हा प्रत्येक व्यक्तीचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे आणि तो त्यांच्या संस्कृती, परंपरा, आरोग्यविषयक गरजा किंवा वैयक्तिक आवडीनिवडींवर अवलंबून असतो। काही लोकांना प्रोटीन आणि पोषणासाठी मांसाहार हा उपयुक्त वाटतो, तर काही लोक शाकाहारी राहणे पसंत करतात। दोन्ही निर्णय तितकेच आदरणीय आहे। या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारे मांसाहाराला प्रोत्साहन देणे किंवा त्याचे समर्थन करणे नाही आहे, तर फक्त जे लोक मांसाहार करतात त्यांनी तो अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने कसा करावा हे सांगणे हा आहे। योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगल्यास मटण किंवा इतर मांसाहारी पदार्थ खाण्यामुळे होणारे संभाव्य आरोग्य दुष्परिणाम टाळता येतात। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त जागरूकता निर्माण करण्यासाठी असून प्रत्येकाने आपल्या आहाराचा निर्णय स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने घ्यावा। आता जाणून घेऊया मटण खरेदी करताना काय काळजी घ्यावी। मित्रांनो, मटण खरेदी करताना सर्वात आधी त्याच्या रंगावर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यावरूनच ताजेपणा सहज ओळखता येतो। चांगले आणि ताजे मटण नेहमीच हलक्या लाल किंवा गुलाबी रंगाचे दिसते। हा रंग मटणातील नैसर्गिक ओलावा आणि प्रोटीनमुळे निर्माण होतो, जो त्याच्या गुणवत्तेचा आणि ताजेपणाचा मुख्य संकेत असतो। अशा मटणाला नैसर्गिक चमक असते आणि त्यावर किंचित ओलसरपणा जाणवतो, पण त्यात चिकटपणा अजिबात नसतो। हेच चिन्ह आहे की मटण नुकतेच कापलेले आणि वापरण्यास योग्य आहे। जर तुम्हाला मटण पाहताना त्यात नैसर्गिक तजेला आणि सौम्य सुगंध जाणवला तर ते निसंशयपणे ताजे आहे। या उलट जर मटणाचा रंग खूप गडद लाल, तपकिरी किंवा करड्या छटेचा वाटत असेल तर याचा अर्थ असा होतो की ते शिळे आहे किंवा बऱ्याच वेळापासून उघड्यावर ठेवले गेले आहे। अशा मटणाचा ओलावा कमी झालेला असतो आणि त्याचा पृष्ठभाग निस्तेज आणि कोरडा झालेला दिसतो। काही वेळा हे मटण कृत्रिमपणे रंगवलेले किंवा रासायनिक प्रक्रियेतून गेलेले असते, ज्यामुळे ते बाहेरून ताजं दिसतं पण प्रत्यक्षात आतून खराब झालेलं असतं। त्यामुळे मटणाचा रंग आणि त्याची नैसर्गिक चमक हे त्याच्या गुणवत्तेचे पहिले आणि सर्वात विश्वासार्ह निर्देशक मानले जातात। ताजे मटण निवडताना हा छोटासा निरीक्षणाचा नियम पाळला तर तुम्ही निकृष्ट आणि आरोग्याला हानिकारक मटण खरेदी करण्यापासून निश्चितच वाचाल। मटण ताजे आहे की नाही हे ओळखण्याचा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे त्याचा सुगंध तपासणे। ताज्या मटणाला नेहमीच हलका, सौम्य आणि नैसर्गिक सुगंध असतो। हा वास मटणातील ताजेपणा आणि योग्य साठवण याचे निदर्शक असतो। जेव्हा मटण नुकतेच कापलेले आणि योग्य तापमानात ठेवलेले असते तेव्हा त्याचा वास त्रासदायक वाटत नाही, उलट त्यात नैसर्गिक मांसाचा हलकासा गंध असतो। अशा मटणावरून तुम्हाला त्याची गुणवत्ता आणि ताजेपणा सहज ओळखता येतो। म्हणून मटण खरेदी करताना त्याचा रंग पाहण्याबरोबरच वास घेणेही आवश्यक आहे। हे निरीक्षण तुम्हाला निकृष्ट दर्जाचे किंवा खराब मटण खरेदी करण्यापासून वाचवते। या उलट जर मटणातून उग्र, आंबट किंवा कुजट वास येत असेल तर तो स्पष्ट इशारा असतो की ते मटण खराब झाले आहे किंवा दीर्घकाळ उघड्यावर राहिले आहे। अशा वासाचे कारण म्हणजे मटणातील बॅक्टेरिया वाढणे आणि त्यातून तयार होणारे रासायनिक संयुगे। काही वेळा विक्रेते ह्या वासावर पडदा घालण्यासाठी मसाले, तेल किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करतात, पण तरीही तो अप्राकृतिक वास पूर्णपणे दडपता येत नाही। त्यामुळे मटण खरेदी करताना वास तपासणे हा एक अत्यावश्यक टप्पा आहे। हलका आणि ताजा सुगंध म्हणजे मटण सुरक्षित आणि वापरण्यायोग्य, तर तीव्र किंवा विचित्र वास म्हणजे धोका हे लक्षात ठेवले तर तुमच्या आरोग्याचं संरक्षण सहज शक्य होतं। मटणाचा ताजेपणा ओळखण्यासाठी त्याच्या पोतावरून तपासणी करणे हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे। मटणावर हलक्या हाताने दाब दिल्यावर जर ते लगेच आपल्या मूळ स्वरूपात परत आले आणि हाताला मऊ पण घट्ट जाणवले तर ते ताजे आहे याचा तो स्पष्ट संकेत असतो। ताज्या मटणातील तंतू लवचिक आणि ताण घेणारे असतात,
त्यामुळे दाब दिल्यावर ते लगेच सरळ होतात। तसेच अशा मटणात हलका ओलसरपणा जाणवतो, पण ते अजिबात चिकट नसते। या नैसर्गिक लवचिकतेमुळे आणि पोतामुळे ताजे मटण शिजवल्यावर मऊ, रसाळ आणि चवदार लागते। म्हणूनच मटण खरेदी करताना त्याच्या रंगाबरोबरच पोतही तपासणे गरजेचे आहे, कारण ते ताजेपणाचा सर्वात थेट पुरावा देतं। पण जर मटणावर दाब दिल्यावर बोटाचा ठसा उमटला आणि तो ठसा काही काळ तसाच राहिला, तर याचा अर्थ मटण जुने किंवा खराब झालेले आहे। अशा वेळी मटणातून पाण्यासारखा द्रव बाहेर पडू शकतो, जो बहुधा जंतूंच्या वाढीमुळे किंवा अयोग्य साठवणुकीमुळे निर्माण झालेला असतो। या प्रकारच्या मटणाची रचना सैल, चिकट आणि लवचिकतेशिवाय वाटते। तसेच त्याचा वासही आंबट आणि कुचका येतो। हे सर्व संकेत दर्शवतात की मटण आता खाण्यायोग्य राहिलेले नाही। त्यामुळे मटण खरेदी करताना हलक्या हाताने दाब देऊन त्याची पोत तपासणे हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो तुम्हाला शिळे आणि आरोग्याला हानिकारक मटण खरेदी करण्यापासून निश्चितच वाचवतो। मटणाची गुणवत्ता ओळखण्यासाठी त्यावरील चरबीचा थर तपासणे हा एक अत्यंत विश्वसनीय उपाय आहे। ताज्या आणि चांगल्या मटणातील चरबी नेहमीच पांढऱ्या रंगाची, गुळगुळीत आणि किंचित मऊ असते। ही चरबी नैसर्गिकरित्या मांसाच्या पेशींमध्ये मिसळलेली असल्यामुळे शिजवताना पदार्थाला उत्तम चव आणि मऊपणा मिळतो। अशा मटणातील चरबी सहजपणे कापली जाते आणि हाताला किंचित लवचिक वाटते। यावरून त्या मटणाचा ताजेपणा आणि योग्य साठवण स्पष्ट होते। त्यामुळे मटण खरेदी करताना त्यावरील चरबीचा रंग आणि पोत दोन्ही नीट निरीक्षण करावे। पांढरी, स्वच्छ आणि मऊ चरबी हे आरोग्यदायी आणि ताज्या मटणाचे सर्वात खात्रीशीर लक्षण मानले जाते। पण जर मटणावरील चरबी पिवळसर, राखाडी किंवा थोडी कडक दिसत असेल, तर ते मटण शिळे किंवा जुने असल्याचे संकेत असतात। अशी चरबी बहुधा कोरडी, कठीण आणि हाताला तेलकट जाणवते। याचा अर्थ मटण बराच वेळ उघड्यावर ठेवले गेले आहे किंवा योग्य तापमानात साठवले गेले नाही। काही वेळा विक्रेते या प्रकारच्या मटणावर कृत्रिम चमक आणण्यासाठी तेल किंवा रसायनांचा वापर करतात, पण तरीही त्याच्या चरबीचा नैसर्गिक रंग आणि स्पर्श लपवता येत नाही। त्यामुळे चरबीचा थर तपासणे ही सवय अंगीकारल्यास तुम्ही निकृष्ट दर्जाचे किंवा खराब मटण ओळखून टाळू शकता आणि नेहमीच ताजे, स्वादिष्ट आणि सुरक्षित मटण निवडू शकता। मटण खरेदी करताना त्याचा रंग आणि पोतासोबतच त्यावरील चमकही काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असते। बऱ्याचदा काही विक्रेते मटण अधिक आकर्षक आणि ताजे दिसावे म्हणून त्यावर कृत्रिम रसायने, तेल किंवा रंग वापरतात। त्यामुळे मटण बाहेरून अत्यंत चमकदार आणि ताजेतवाने वाटते, परंतु प्रत्यक्षात ते शिळे, खराब किंवा दीर्घकाळ साठवलेले असते। अशा प्रकारच्या मटणामध्ये नैसर्गिक ओलावा नसतो आणि ते हाताला चिकट किंवा तेलकट वाटते। ही कृत्रिम चमक मटणाच्या वास्तविक ताजेपणाला लपवते आणि ग्राहकांची दिशाभूल करते। त्यामुळे मटणावर अतिशय चमक जाणवत असल्यास किंवा त्यावर तेलाचा थर दिसत असल्यास ते मटण खरेदी करणे टाळावे। अशा मटणातील रसायनं केवळ त्याची चव आणि पोत बिघडवत नाही, तर आरोग्यासाठी देखील असे मटण धोकादायक ठरू शकते। हे रासायनिक पदार्थ शिजवल्यानंतर मटणाच्या घटकांमध्ये मिसळतात आणि दीर्घकाळ सेवन केल्यास पचनाचे विकार, त्वचेच्या समस्या किंवा विषबाधा देखील निर्माण करू शकतात। त्यामुळे मटण निवडताना नैसर्गिक तजेला असलेले पण अतिशय चमकदार न वाटणारे मटण निवडावे। ताज्या मटणाला हलकी, नैसर्गिक चमक आणि ओलसरपणा जाणवत असतो, पण त्यात कधीच तेलकट किंवा कृत्रिम झळाळी नसते। हा साधा पण प्रभावी निरीक्षणाचा नियम पाळल्यास तुम्ही फसव्या विक्रेत्यांच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही आणि नेहमीच ताजे, सुरक्षित व आरोग्यदायी मटण खरेदी करू शकाल। मित्रांनो, मटण खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कुठून घेतले जाते हे पाहणे। नेहमीच विश्वासार्ह आणि स्वच्छ ठिकाणाहून मटण खरेदी करणे आवश्यक आहे। अशा ठिकाणी स्वच्छता राखली जाते, मटण योग्य तापमानात ठेवले जाते आणि साठवणुकीची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडली जाते। दुकानामध्ये माशा, दुर्गंधी किंवा घाण दिसत असल्यास तेथील मटण खरेदी करणे टाळावे, कारण अशा वातावरणात बॅक्टेरिया आणि जंतूंची वाढ जलद गतीने होते। एक विश्वासार्ह मटण विक्रेता नेहमी स्वच्छ गणवेशात असतो, त्याची साधनं आणि कापण्याची फळी स्वच्छ ठेवलेली असते आणि मटण रेफ्रिजरेटर मध्ये योग्य तापमानात साठवलेले असते। या सर्व गोष्टी ताजेपणा आणि गुणवत्तेची खात्री देतात। मित्रांनो, ताजे मटण नेहमी थंड ठिकाणी किंवा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवले गेले पाहिजे। जे मटण उघड्यावर ठेवले जाते ते लवकर खराब होते आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागते। त्यामुळे खरेदी करताना पहा की मटण योग्य प्रकारे झाकलेले आहे, तसेच ते थंड वातावरणात ठेवले आहे का। तसेच ओळखीच्या आणि नियमित ग्राहक असलेल्या दुकानातून मटण घेणे जास्त सुरक्षित असते, कारण अशा विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेची काळजी असते। स्वच्छता आणि प्रामाणिकपणाचा समतोल राखणाऱ्या विश्वासार्ह स्रोताकडूनच मटण खरेदी केल्यास तुम्हाला ताजे, आरोग्यदायी आणि सुरक्षित मटण मिळेल, जे चवदार जेवणासोबतच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल।
सध्याच्या घाईच्या जीवनशैलीमध्ये अनेक लोक सुपरमार्केटमधून पॅक केलेले किंवा गोठवलेले मटण खरेदी करतात, पण असे करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असते। सर्वप्रथम उत्पादनाची तारीख म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट नीट तपासणे आवश्यक आहे। ताजे आणि सुरक्षित मटण नेहमीच त्याच्या कालमर्यादेत वापरले पाहिजे, कारण मुदत संपलेले मटण शिजवल्यावरही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। तसेच काही वेळा दुकानांमध्ये जुन्या स्टॉकवरील सवलती दिल्या जातात, पण अशा ऑफर्समध्ये अडकू नका। नेहमी ताज्या तारखांचा स्टॉक निवडा आणि पॅकेजवर दिलेली साठवणूक सूचना म्हणजे स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स लक्षपूर्वक वाचा। योग्य प्रमाणात साठवलेले मटणच आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असते। मित्रांनो, ह्याशिवाय पॅकिंगची स्थितीही नीट तपासणे महत्त्वाचे आहे। पॅकेज फाटलेले, गळती झालेले किंवा फुगलेले असल्यास ते मटण खराब झाल्याचे संकेत असतात। तसेच जर पॅकेजमध्ये बर्फाचे स्फटिक दिसत असतील तर त्याचा अर्थ मटण अनेकदा वितळवून पुन्हा गोठवले गेले आहे आणि त्यामुळे त्याची गुणवत्ता, चव आणि पौष्टिकता दोन्ही कमी झालेली असते। असे मटण खरेदी करणे टाळावे, कारण त्यात बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता असते। पॅकेज नेहमी घट्ट बंद असावे आणि त्यावर ब्रँडचे नाव, उत्पादनाची माहिती आणि तापमानाच्या सूचना स्पष्टपणे दिलेल्या असाव्या। या छोट्या पण महत्त्वाच्या तपशिलांकडे लक्ष दिल्यास तुम्ही नेहमी ताजे, सुरक्षित आणि पौष्टिक मटणच आपल्या घरात आणू शकाल। मित्रांनो, मटण खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपुरतेच खरेदी करणे। अनेकदा बाजारात किंवा सुपरमार्केटमध्ये सवलतीच्या नावाखाली लोक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात मटण खरेदी करतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण मटण ही सहज खराब होणारी वस्तू आहे। जास्त काळ साठवलेले मटण त्याची मूळ चव, सुगंध आणि पौष्टिक घटक गमावते। फ्रीजमध्ये ठेवले तरी त्याची नैसर्गिक कोमलता कमी होते आणि शिजवल्यावर ते कोरडे किंवा चिवट वाटू शकते। त्यामुळे किती जणांसाठी मटण बनवायचे आहे हे आधीच ठरवून तितकेच मटण खरेदी करणे हेच अधिक योग्य ठरते। याशिवाय सवलतीच्या मोहात पडून जास्त मटण घेण्यामुळे वाया जाण्याची शक्यता वाढते। काही वेळा ते व्यवस्थित साठवले नाही तर बॅक्टेरिया वाढू शकतात आणि आरोग्याला धोका निर्माण होतो। म्हणूनच तुमच्या कुटुंबाच्या जेवणासाठी जितके आवश्यक आहे तितकेच ताजे मटण खरेदी करा। जर पुढील काही दिवसांत पुन्हा मटण बनवायचे ठरवले असेल तर त्यावेळी पुन्हा ताजे मटण घेणे जास्त चांगले। या पद्धतीने तुम्ही केवळ चांगल्या दर्जाचे अन्न मिळवणार नाही तर अनावश्यक खर्च आणि अन्न वाया जाणेही टाळू शकाल। मटण बनवण्यापूर्वी योग्य स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या पद्धतीने हाताळलेले मटण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। प्रथमतः मटण स्वच्छ आणि थंड पाण्यात नीट धुवावे, ज्यामुळे त्यातील रक्ताचे आणि धुळीचे अंश पूर्णपणे निघून जातात। त्यानंतर शिजवण्यापूर्वी मटण काही वेळ व्हिनेगार किंवा लिंबाच्या रसामध्ये भिजवून ठेवावे। या नैसर्गिक आम्लयुक्त पदार्थांमुळे मटणातील जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात, तसेच मटण अधिक मऊ आणि स्वादिष्ट बनते। या प्रक्रियेमुळे वासही कमी होतो आणि मटणाचा रंग व ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो। तसेच मटण हाताळताना वापरलेली सुरी, चॉपिंग बोर्ड आणि भांडी स्वच्छ असावी, कारण अशा वस्तूंवर बॅक्टेरिया सहज वाढू शकतात। मटण धुतल्यानंतर हात साबणाने नीट धुवावे आणि स्वयंपाकघरात इतर अन्नपदार्थांशी थेट संपर्क टाळावा। हे साधे पण आवश्यक उपाय अवलंबल्यास तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित आणि पौष्टिक मटणाचे पदार्थ तयार करू शकता। योग्य स्वच्छता पाळल्याने फक्त अन्नाची चवच वाढत नाही तर तुमच्या कुटुंबाचे आरोग्यही सुरक्षित राहते। मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।